नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी येते आहे। नाशिकच्या सारस्ते गावामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत। प्रकल्पग्रस्तांना मिळणारा निधी रखडल्यामुळे शेतकरी आक्रमक होत आहेत। मोबदला न मिळाल्यास निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा सुद्धा इशारा यावेळेला देण्यात आलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचाही इशारा यावेळेला शेतकऱ्यांनी दिलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। पाहूया। शासनाने प्रकल्प मंजूर केला, मात्र त्याची सुधारित कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली असली तरी त्याबाबतची अंमलबजावणी होत नसल्यानं आदिवासी शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। नाशिकच्या सारस्ते गावातील या ठिकाणचे हे सर्व शेतकरी आहेत आणि शासनानं या सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्प मंजूर केला, मात्र त्याची जी अध्यादेश आहे त्याची जाहीर करण्यात आल्यानं हे सगळे शेतकरी आक्रमक झालेले आहेत। काय या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी जाणून घेऊयात। काका, नेमकं काय अडचण झालेली आहे? तुम्हाला वारंवार शासनाच्या दरबारी उंबरटे झिजवावे लागत आहे? हो, उंबरटे झिजवावेच लागते। आमच्या लहान मुलांचे, बायका मुलांचं सर्व आज म्हणजे जगण्याचा प्रश्न आलेला आहे ना। आज आम्ही भूमी नाही ना, बरोबर। सरकारला आम्ही मंत्रालयामध्ये पूर्ण अभियंताकडे आम्ही डिव्हिजनला सगळ्या ठिकाणी आम्ही खूप असे हे केलेलं आहे, म्हणजे संघर्ष केले, चक्रा मारलेल्या आहेत, तरी आमचा सरकार अजून कोणी दाद घेऊ शकत नाही। याच्यावर इलाज काय? मग शेवटी आम्हाला या विधानसभेच्या वेळेस आम्ही याच्यावर मतदानच करू शकत नाही, बहिष्कार लागू। सर, 2011ला आमच्याकडे लघु पाटबंधाऱ्यांनी मंजूर केलेला हा पाटबंधारा होता 2011ला। 2014 साली याला काम चालू केलं त्यांनी। एक 6 महिने काम चालू केलं। दोन्हीकडच्या शेवटी त्यांनी काम पूर्ण केलं आणि शेतकऱ्यांच्या जमिनी सह्या वगैरे घेऊन त्यांनी नापीक करून टाकल्या। पूर्ण माती वगैरे खोदून ते सगळे नापीक केले। 18 शेतकरी भूमिहीन झाले आमचे आणि 2014ला ते लगेचच काम थांबलं। पावसाळा झाला, थांबलं ते। 2014 पासून तर आज 2024 पर्यंत आम्ही संघर्ष करतो। लघु पाटबंधाऱ्याकडे, अभियंत्याकडे, त्यांची फाईल इथं आहे, कलेक्टरकडे आहे, तिकडं आम्ही पाठपुरावा करून मंत्रालयात नेली। मंत्रालयात आमचे शेतकरी तिथं जाऊन 4 दिवस मुक्काम राहिले। डायरेक्ट अशा फुटपाथवर जाऊन उभा राहिले। आमचे कुसकर साहेबांनी खूप मदत केली। आमदार कुसकर साहेबांनी पाठपुरावा करून त्यांना नेलं तिथपर्यंत, पण अजूनही आम्हाला मंजुरी मिळत नाही। आज 11 वर्षे झाले, परंतु गेल्या 12-13 वर्षापासून त्यांनी या कामाला जाणून बुजून, आम्ही तर सांगतोय जाणून बुजून यांनी ही दिरंगाई केलेली आहे। शासन एकीकडे धरणं मंजूर करते, आता सिंचनासाठी कोटी अब्ज रुपयाचा निधी सांगते आम्ही देतोय आदिवासी भागांना, पण हे 10-12 वर्षापासून धरणाला निधी का उपलब्ध करून देत नाही? याच्या पाठीमागे कारण काय आहे? आम्ही मंत्रालयात जाऊन आलो, इथं संबंधित यंत्रणेला आम्ही जागा करण्याचा प्रयत्न केला, पण कुठल्याही हे यंत्रणा कुठलीही आमच्या प्रकारची दखल घेत नाही। यापुढे जर आम्हाला असंच ठेवलं आमच्या शेतकऱ्यांना तर आम्ही बहिष्कार तर टाकणार नाही लोकसभेवर, हे निश्चितच आहे। परंतु काही दिवसातच मग ती आचारसंहिता असली तरी चालेल, आम्ही आचारसंहिता पाळणार नाही, कारण आमचा खूप आता शासनाने आमचा खूप मोठा अंत पाहिलेला आहे। तर आता आम्ही कलेक्टर कचेरीत नाही, एवढं आम्ही यानंतर आम्ही कलेक्टर कचेरी समोर येऊन आमरण उपोषण करू काही दिवस। भविष्यात कलेक्टर कार्यालयामध्ये देखील याबाबतचा ठिय्या आंदोलन करू असा इशारा या सगळ्या शेतकऱ्यांनी दिला आहे। त्यामुळे भविष्य काळात सरकार या सगळ्या शेतकऱ्यांची दखल घेतं काय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, उडारी न्यूज, नाशिक।